नमस्कार मित्रांनो. कुलदेवतेचा कोप झाला असल्यानंतर कुलदेवता आपल्यावर रुष्ट झाल्यानंतर जसा पितृदोष लागतो तसा कुलदेवतेचा दोष काढण्यासाठी तुम्हाला शनिवारी ना अमावास्ये दिवशी काय करायचे घरात ती सांगत आहे. तर प्रत्येक शनिवारी तुम्हाला काय करायचे आहे, गोमूत्र आणि हळद ही दोन्ही एकत्र करून तुम्हाला जी आपले चौकट असते चौकटीवर त्याचे 5-5 पट्टे वाढायचे दुईकडल्या बाजूनं आणि पूजापाठ करून शनिवारी आणि अमावास्ये दिवशी हे तुम्हाला कंटिन्यू करायचे. परत अमावास्ये दिवशी करावायचा उपास कुलदेवता रुष्ट झाल्यानंतर फक्त अमावास्याला काय करायचं आहे, 1.25 मूठ तांदूळ शिजवायचेत. 1.25 मूठ तांदूळ शिजवल्यावर त्याच्यावर लाल मिरचीचे बी टाकायचेत. लाल मिरचीचे बिया टाका तुम्हाला. त्याच्यावर दही टाकायचं आहे. लाल मिरचीच्या बिया, दही आणि भात एक कागदावर एका पत्तरवळीवर घ्यायचा आहे आणि पत्तरवळी भात दही घेऊन तुम्हाला ही करायचं आहे कुलदेवतेच्या दिवशी अमावास्या किंवा शनिवारी. आणि पहिला जी तुम्हाला मंत्र सांगितला कुलदेवतेचा, ओम चैतन्य कुलदेवताय जागृत 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 असं म्हणून ती तुम्हाला हातात घेऊन ती घरातल्या सर्व दिशेने जसं घड्याळाचा काटा फिरतो तसं 125 दिशेने घरामध्ये 3 चक्र मारायच्यात. दुसऱ्या माणसानं अगरबत्ती घेऊन 3 अगरबत्ती घेऊन घरामध्ये त्याच्या मागे फिरायचं आहे आणि ही मंत्र जप करायचा आहे, कुलदेवता जागृत 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 असं म्हणत तुम्हाला घरातून 3 चक्र मारायचे आहेत. घरातल्या प्रत्येक कोण्यामध्ये जायचं आहे. प्रत्येक कोण्यामध्ये ती निवद दाखवायचा आहे, अगरबत्तीचा धूर दाखवायचा आहे. संडास बाथरूममध्ये जायचं नाही. हे असं करून तुम्हाला ती बाहेर वाहतं पाणी असेल, अगर कचरा कुंडी असेल तिकडे नेऊन ठेवून यायचं. मित्रांनो, कुठलाही उपाय केला कुलदेवतेचा अगर कोणाचा तर असं आपण हातात घेतलेला जे निवेद आहे ती फेकून द्यायचा नाही. ते आपल्याला समोर सावकाश जसं आपण एखाद्याला जेवायला वाढतो तसं दमाने ठेवून यायचं. ठेवल्यानंतर कुलदेवतेला सांगायचं तुमचे काही दोष असेल ते शांत व्हा आणि आमच्या घरावर तुमची कृपा राहू द्या असं म्हणून तुम्हाला त्याची माफी मागायची. पाणी असेल तर पाण्यामध्ये हातात सोडायचं आहे कुलदेवतेच्या नावानं आणि तिथून घरी यायचं आहे. मागं वळून बघायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे. असं तुम्हाला काही शनिवारी 3 शनिवार आणि 3 अमावास्या केल्यानंतर कुलदेवतेचा दोष लागलेला, कुलदेवता रुष्ट झालेली तुम्हाला लवकरच ती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये सुख समाधान यायला मदत होणार आहे. चला मित्रांनो, आपण असेच कुलदेवतेचे काय उपाय सांगणार आहे तुम्हाला आज. त्यासाठी घरचा तंत्र ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो. चला, जय धन्वंतरी भगवान, जय घरचा तंत्र.